रूट्सने घेतलेला जो वॉटर आहे इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल पिगमेंट्स यांच्या प्रेझेन्स मध्ये C6H12O6 मॉलिक्यूल तयार होतो, ग्लुकोज मॉलिक्यूल तिथे तयार होतो. सोबतच ऑक्सिजन रिलीज केला जातो. म्हणजे काय, एखाद्या फोटोसिंथेसिस साठी CO2 मॉलिक्यूल खूप इम्पॉर्टंट आहे. मग CO2 कुठून मिळतोय? ऍटमॉस्फिअर मधून मिळतोय. आणि सगळ्यात मेन हायलाइट करणारा पॉइंट हा आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेस क्लोरोफिल पिगमेंट शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. फोटोसिंथेसिस करण्यासाठी क्लोरोफिल पिगमेंट खूप आवश्यक आहे. त्यामुळे फोटोसिंथेसिसला इम्पॉर्टंट काय असेल तर क्लोरोफिल पिगमेंट्स. त्यानंतर मी डिफरंट टाइप्स ऑफ पिगमेंट्स बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो.